महाराष्ट्र पोलीस ही आमची शान आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र पोलिसांना सातत्याने अपमानित व्हावे लागते। स्वतः 24 तास पोलिसांच्या सुरक्षेमध्ये असणारे भाजपचे मुजोर आमदार नितेश राणे हे सातत्याने पोलिसांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान करतात। पोलीस बांधवांबद्दल मुजुरीची भाषा वापरून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या नितेश राणे यांच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। संत ज्ञानेश्वर पादुका चौक या ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये नितेश राणेंचा आणि त्यांचा अभय देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवला गेला। मागच्या 2 दिवसापूर्वी कायम बालिश आणि एकूणच समाजा विघातक नका या ठिकाणी स्टेटमेंट करणाऱ्या नितेश राणेंनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे उधळले। अकलेचे नका या ठिकाणी बोजवारा त्यांनी उडवलेला आहे। त्यांनी एकेठिकाणी भाषण करताना महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार हे हिंदूंचं सरकार आहे आणि जर हिंदूंच्या संस्कृतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर त्रास झाला तर आम्ही त्या त्रास देणाऱ्याला किंवा अटक करणाऱ्याला किंवा या ठिकाणी कायद्याचा नका धडा शिकवणाऱ्या पोलिसाची अशा ठिकाणी बदली करू की ज्या ठिकाणी पोलिसाच्या स्वतःच्या बायकोचा सुद्धा संपर्क होणार नाही। असं वाटतं की ह्या राणेंची मुजोरी ह्या राज्यात वाढत चालली आहे। राणेंच्या बापाचं राज्य आहे का की राणेंनी या ठिकाणी पोलिसांनी जर कायद्याचं पालन करायचं ठरवलं तर या ठिकाणी त्या पोलिसाची बदली या ठिकाणी कुठल्याही एका अशा कोपऱ्यात करू की त्याची बायको सुद्धा त्याला भेटणार नाही। अशी भाषा करणाऱ्या नितेश राणेंच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। मुळात सागर बंगल्यावर त्यांचा जो बॉस बसलेला आहे त्या बॉसच्या त्या एकूणच त्या ताकदीवर हे नितेश राणे सारखे नावाचे त्या एकूणच त्या बालिश नेते ही मुक्ताबळ उधळतात। त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनीच आता राजीनामा द्यायची गरज आहे, नाहीतर नाही का या ठिकाणी या गृहमंत्र्यांनी या नितेश राणे सारख्या बाष्पळ आणि बालिश बडबड करणाऱ्या आमदाराला या ठिकाणी थांबवण्याची गरज आहे असं आम्हाला निश्चित वाटतं।